बच्चू कडू यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ उडाली। राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला लाखांचं बक्षीस देईल असं कडू म्हणाले। विखेंनी कर्जमाफी केलेल्या वक्तव्यावरून कडू आक्रमक झालेले। आधी कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफी मागायची असं वक्तव्य हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं। फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाळ जरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे। अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला येतो। मी तर फोडणारच भेटला तर। सोसायट्यांचं कर्ज घ्यायचं, मग कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर कर्जमाफी मागायची। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या या विधानाविरोधात यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे। सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं। अशी परिस्थिती असताना सरकारमधील मंत्री अशी वक्तव्य करत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपा सरकारची ही जी क्रूरता दिसते आहे, विखे पाटील असो, अजितदादा असो किंवा ते कोकाटे असो, हे सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट देणे आणि स्वतःची क्रूरता, त्यांची लायकी दाखवणे असं एकंदरीत यांचं दिसून येते। मुळात शेतकरी हा बेईमान नाहीच आहे। शासन शेतकऱ्यांच्या प्रति बेफिकीर आहे। हा विखे पाटलांचा कालचा जो स्टेटमेंट आहे, त्यांचं जे वक्तव्य आहे, ही अत्यंत क्रूरता आणि असंवेदनशीलतेचा कळस आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि विखे पाटलांना तर मुळात मंत्री म्हणून त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही। त्यांना तात्काळ देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर करावं